भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये अण्वस्त्र वापरण्याचे कोणतेही संकेत नव्हते। तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी मध्यस्थी सुद्धा केली नाही, असं स्पष्टीकरण परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलंय। डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी खोडून काढलाय। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा NIAच्या ताब्यामध्ये आहे। ज्योतीच्या टेरर कनेक्शनची चौकशी होणार आहे। पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीनं काश्मीर दौरा केल्याचं सुद्धा उघड झालं आणि त्याचबरोबर चीन पाकिस्तानच्या सीमांसंदर्भात ज्योतीला विशेष रस होता, हे देखील चौकशीमधून उघड झालंय। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तब्बल 11 जणांना अटक झालेली आहे। ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर हे मोठं रॅकेट उघड झालंय। इराणनी भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवलेली आहे। तसंच ज्योती मल्होत्रा अनेक पाकिस्तान अधिकारी आणि ISI एजंट्सच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ आणि राजौरीमधील शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता हा तणाव निवळल्यानंतर काही दिवसांनी जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ आणि राजौरीमधील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्यात आणि यावेळी शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानमध्ये ऑपरेशन दर्रा-ए-बोलान 2.0 हे राबवलं आणि या ऑपरेशनचा 35 मिनिटांचा थरारक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेस हायजॅकचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि यामध्ये 214 पाकिस्तानी सैनिक ठार झालेले आहेत। पाकिस्तान लष्कराने 33 बंडखोर मारल्याचा दावा सुद्धा केलाय।